आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी, आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी। आम्ही आहोत BP पाटील ज्युनियर कॉलेज। आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी। आमच्या नीट, JEE, CET आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा। BP पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायतदार संघाच्या शेतकऱ्यांनी महाशिवरात्र साजरी करावी असं आवाहन करण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील नैताळी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी सफेद आणि काळ्या द्राक्षांपासून महादेवाची पिंड तयार केली। या अनोख्या महाशिवरात्रीची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। महाशिवरात्र आणि या महाशिवरात्राच्या शुभ दिवशी द्राक्ष बागायतदार संघाने आव्हान केलेले आहे की शेतकऱ्यांनी द्राक्ष दिवस साजरा करावा। त्यांच्या आव्हानानुसार आज मी द्राक्ष दिवस माझ्या शेतात आम्ही पती पत्नी साजरा करीत आहोत आणि त्यासाठी मी एक महादेवाची काळ्या द्राक्षापासून आणि सफेद द्राक्षापासून पिंड बनवून त्याची शेतात विधिवत पूजा करीत आहे। मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की ग्राहकांनी द्राक्षे खावे, कारण द्राक्षे आरोग्यासाठी चांगले आहे आणि द्राक्षापासून फायदे पण आहेत। तसेच काही द्राक्षाबद्दल गैरसमज पसरवले जातात की द्राक्षात केमिकल असतात, द्राक्षावर पावडरचे थर असतात, परंतु तसं काही नाही। द्राक्षे साधारणतः 60 दिवसाचे झाल्यानंतर बऱ्यापैकी औषधे कमी होतात आणि निर्यात करावी लागते। त्यामुळं केमिकल रेसिड्यू फ्री द्राक्षे पिकवण्यावर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर भर आहे। अनेक जे कीटकनाशके आहेत ते शासनाने बंदी घातलेली आहे आणि शेतकरी ते वापरत नाही। तरी मी सर्व ग्राहकांना द्राक्ष बागायतदार संघ आणि शेतकऱ्यांच्या वतीने आवाहन करतो की द्राक्षे खा आणि निरोगी राहा, द्राक्षे खा सुदृढ राहा अशी मी आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट, बसवंत NH3 डिजिटल, निफाड।